सांगली शहरातील शांतीनगर परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली एक वसाहत. या ठिकाणी प्रशांत प्रमोद एडके हा पत्नी काजल समेत राहतो. या दाम्पत्याला 2 मुली आहेत. लग्न होऊन बरेच वर्ष झाली होती. सर्वसाधारणपणे नवे लग्न झाल्यानंतर असणारा प्रेमाचा झरा हळूहळू आटत जातो, कारण वयोमानानुसार वाढलेल्या जबाबदाऱ्या माणसाला परिपक्व बनवतात. एकमेकांबद्दल प्रेम व जिव्हाळा असला तरी त्याचे प्रदर्शन कोणी मांडत नाही. न बोलता एकमेकाला आधार देत संसाराचा गाडा हाकला जातो. काही वेळा नवरा बायको मध्ये कुरबुरी होतात, पण हे त्या दोघांतील मतभेद असतात आणि ते त्यांनीच मिटवायचे असतात. त्यांच्यात तिसरा कोणी सहभागी झाला तर मात्र संसार तुटल्याशिवाय राहत नाही. काजल प्रशांतच्या संसारात तेच झाले. कालांतराने त्या दोघात लहान सहान कारणावरून कुरबुरी होऊ लागली. तेव्हा याविषयी काजल आपल्या माहेरी तक्रार करू लागली. मग तिच्या माहेरच्या लोकांनी या दोघांनाही समजावत होते, संसार नीटाने करा, काय कुरबुरी होत असतील तर आपापसात मिटवा, दोघांनी एकमेकांना समजावून घ्या असे सांगत त्याने दोघांनाही समजावले होते. पण तरी या कुरबुरी काही कमी झाल्या नाही. त्या दोघात नेमके काय खटखटत आहे याचा काही कोणाला धांगपत्ता लागत नव्हता. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 चा दिवस. त्या दिवशी काजल आपल्या दोन्ही मुलींना घेऊन निघून गेली. ती कुठे गेली, कशासाठी गेली याची प्रशांतला कल्पना नव्हती. ती अचानकच बेपत्ता झाली. या संदर्भाने प्रशांतने सांगली शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली. तिने अचानक असे मुलींना घेऊन निघून जाणे प्रशांतला धक्का देणारे होते. तो हैराण झाला होता. तिचे काय झाले असेल, तिने जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना, असा विचार तो करत होता. तिकडे काजल मात्र मजेत होती, कारण ती आपल्या पूर्वीच्या प्रियकराकडे गेली होती. प्रियकराच्या बाहुपाशात ती मौज मजा करत होती. तिला पतीची व संसाराची पर्वाच उरली नव्हती. तिचा पती मात्र तिचा शोध घेत होता, पोलिसांकडे दाद मागत होता. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती तिच्या प्रियकराकडे दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला भगिनी निवेदिता यशवंतनगर या ठिकाणी निवारा केंद्रात ठेवली. आपली पत्नी तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडे राहत होती. सापडल्यानंतर तिला निवारा केंद्रात ठेवले, पण हे योग्य नाही. आपणच आपल्या पत्नीला समजावून घ्यायला हवे. या विचाराने प्रशांत तिच्याकडे गेला. आपला संसार, लहान मुली याचा विचार करून त्याने पत्नीला माफ केले. तो तिला म्हणाला, आपणा 2 मुली आहेत, झाले गेले विसरून जाऊ, पुन्हा नव्याने वाटचाल करू. त्यानंतर काजल पुन्हा आपल्या घरी आली. रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजीचा दिवस. घरात काजल आणि प्रशांत हे दोघेच होते. त्यांच्या एकमेकांशी गप्पा सुरू होत्या, बोलणे सुरू होते. बोलता बोलता दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यावेळी काजल प्रशांतला असे काही बोलले की त्याला अपमानास्पद वाटले. तिने त्याचा पान उतारा केला होता. हे त्याला सहन झाले नाही. तू माझ्यासाठी काय केलं आहेस आणि आता तू काय करत आहेस, यावरून मी तुझी होऊ शकत नाही असे शेवटचे. आता इथून पुढे माझी आणि तुझी वाट वेगळी, असे मला माझ्या समवेत राहायचे आहे असे म्हणत तिने त्याला लाथडले. काजलचे हे बोलणे ऐकून प्रशांतला अपमान तर वाटला, शिवाय रागही आला. आपण तिला इतके समजावून घेऊनही ती आपलाच अपमान करते, हे त्याला राग आणणारच होते. तो तिच्याशी आणखी जोराने भांडण करू लागला. तो इतका चिडला की त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला मुलींना घराबाहेर काढले आणि दरवाजा बंद करून घेतला. घरात कोंडून त्याने तिला बेदम मारहाण केली. ती त्याला प्रतिकार करत असली तरी तिची सुटका झाली नाही. संतापलेल्या प्रशांतने घरातील धारदार चाकू घेऊन काजलच्या पोटात व गळ्यावर वर्मी घाव घातले. हे घाव खोलवर गेल्याने ती रक्तबंबाळ झाली. ती प्राणतीने वेदनेने तळमळू लागली, पण त्याला दया आली नाही. ती रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडली. ती आता वाचणार नाही याची त्याला खात्री वाटली. तसा तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो थेट सांगली शहर पोलीस ठाण्यात आला. त्याने ठाणे अंमलदारांना आपण पत्नीचा खून केला आहे असे सांगितले. एक तरुण हातात रक्ताळ्याला चाकू घेऊन येतो आणि मी बायकोचा खून केला असे सांगतो. हे पाहून पोलीसही स्तब्ध झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला घेऊन शहर पोलीस निरीक्षक एक घटनास्थळी पोहोच झाले. काजल एडके खून प्रकरणात अशी माहिती मिळते की प्रशांत एडके हा शांत स्वभावाचा आहे. त्याची पत्नी काजल ही मुली समेत अचानक बेपत्ता झाली. तिचे प्रेम प्रकरण उजेडात आले. त्यानंतरही मुलींसाठी प्रशांतने समजोत्याची भूमिका घेतली आणि तिला घरी आणले. पण हा समजूतदारपणा टिकला नाही. काजलने आपले खरे रूप दाखवले. प्रशांतला तिने मला शेवटचीच भेट, आपण एकत्र राहू शकणार नाही असे म्हणतात प्रशांतने तिचा शेवट केला.